48% मतदान झालं. 47% झालं दादा, 48 पण नाही. आणि मला तेच सांगायचंय की ज्या अर्थी मतदानाची टक्केवारी कमी होते याला कारण एक महत्वाचं हे आहे की ज्या पद्धतीने धाकदपटशाचं राजकारण केलं जातंय, एक दडपशाही केली जाते, लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. काल परंड्याला अगदी बूथ केंद्राच्या समोर ज्या पद्धतीने एक निर्घुण हत्या झाली, असं सगळं बघता लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरू शकतं. सत्ताधारी निवडणूक हातातून चालली आहे, त्यामुळे ही दडपशाही करत आहेत. कालची परंड्याची निर्घुण हत्या ही तानाजी सावंतांच्या गावगुंडांनी केली, हे आम्ही पुन्हा पुन्हा सांगायचा प्रयत्न करतोय. त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढवायची असेल तर मोदींच्या चमकोगिरीच्या जाहिराती कमी करून लोकशाही किती महत्वाची आहे याच्या जाहिराती वाढवायची गरज आहे. आणि महत्वाचं म्हणजे राज्यात निर्भयपणे वावरता यावं नागरिकांना, असं वातावरण तयार करायचं. ओवेसींनी परवा प्रश्न केला, जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मुसलमानांची मतं हवी असतील तर 6 डिसेंबरची घटना हे केलेलं पाप आहे का, हे त्यांनी स्पष्ट करावं. तुमच्या स्टँडच्या पक्षाकडनं काही आलं. ओवेसी साहेब आणि त्यांच्या एकूण विद्वत्तेबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे. खूपदा ते लॉजिकली बोलतात, बऱ्याचदा लॉजिकली बोलतात, अधूनमधून भाजपाची स्क्रिप्टही घेतात. त्यांनी जे काही आता, मी काही ते पूर्ण वक्तव्य ऐकलं नाही, पण आपण खरंच बोलत असाल असा माझा समज आहे. आणि त्यामुळे जर त्यांचं असं काही स्टेटमेंट असेल तर मला असं वाटतं की मुस्लिमांना आम्हीही गृहीत धरू नये आणि ओवेसी साहेबांनीही गृहीत धरू नये. ओवेसींनी कुठली तरी घटना सांगून मग मुस्लिमांचं काय कराल असं म्हणून मुस्लिम भावंडांच्या मेंदूवर शंका घेण्याची गरज नाही. दे हॅव दॅट कॅलिबर, दे हॅव दॅट पोटेन्शियल, दे कॅन टेक देअर ओन डिसिजन. मुस्लिमांना स्वतःचा मेंदू आहे, स्वतःची निर्णय क्षमता आहे. त्यामुळे कोण संविधान वाचवण्यासाठी लढणार आहे, कोण अल्पसंख्याकांच्या हितरक्षणासाठी लढणार आहे आणि कोण भाजपला मदत करण्यासाठी लढणार आहे हे मुस्लिम भाऊ चांगलं जाणतात. त्यामुळे मी त्यावर भाष्य करायची गरज नाही. ओवेसींच्या किंवा मुख्यमंत्र्यांच्या कुठल्याही ट्रॅपमध्ये, भाजपच्या कुठल्याही ट्रॅपमध्ये न अडकता आम्ही आमच्या महागाई, बेरोजगारी, महिला सुरक्षा आणि शेतमालाला योग्य भाव या मुद्द्यांवर अडून राहू. ताई, तुम्ही मतदानाबद्दल ताई एक प्रश्न असा आहे, तुम्ही मतदानाबद्दल साशंकता व्यक्त केली, आता भविष्यात काय काळजी घ्या जे निवडणूक होणार आहे? 2 प्रश्नांची उत्तर एक्झॅक्टली दादा. अहो, मी तुमचा प्रश्न टाळलाच नाही, लय गुणी लेकरू आहे, तुमचा प्रश्न टाळला नाही. पहिली बात, उमेदवारीची मागणी जे करतात त्याच्यातनं विचार होतो. माझ्या माहितीप्रमाणे जेवढी मला माझ्या पक्षाची माहिती आहे त्यामध्ये तरी निश्चितपणे आमचं एकही जे आमची मुस्लिम भावंड आहेत त्यांच्याकडनं मागणी समोर आलेली नाही. पण आम्ही आपल्याला आठवण करून दिली पाहिजे की आम्हीच आहोत की मागच्या वेळेला अब्दुल भाईंना, सत्तार भाईंना आम्ही उमेदवारी दिली होती. हा भाग आणि मंत्री केलं होतं. त्यामुळे आम्हाला अलर्जी आणि परहेज असायचं कारण नाही. कृपया चुकीचे परसेप्शन तयार करू नये, चुकीच्या नॅरेटिव्ह मध्ये जाऊ नये. लोकसभेला सुद्धा आमच्याकडे जर मागणी आलेली असेल आम्ही नक्की विचार करू. पण माझी जेवढी माहिती आहे, कारण मी एक जबाबदार पदाधिकारी म्हणून काम करते, त्या प्रक्रियेत काम करते आणि निश्चितपणे अशी कुठलीही मागणी झालेली नाही. हा एक भाग. दुसरं आपण काहीतरी सांगत होतो, काय दक्षता घेणार पुढची जी दक्षता विरोधकांनी घेण्यापेक्षा दक्षता सत्ताधाऱ्यांनी घेण्याची जास्त गरज आहे. पोलीस खातं सत्ताधाऱ्यांकडे आहे. इथे पोलिसांच्या समोर जर नितेश राणे जाहीरपणे सांगत असेल की काय व्हिडिओ रेकॉर्ड करायचे ते करा, फार तर व्हिडिओ रेकॉर्ड करून आपल्या बायकोला नेऊन दाखवाल आणि त्यावर एकही जण 353 नितेश राणेवर दाखल करत नसेल किंवा देवेंद्र फडणवीस या विधानाची दखल घेत नसतील तर याचा अर्थ सरकार प्रायोजित बेबंदशाही चालू आहे. ही बेबंदशाही रोखण्याचं काम सरकारचं आहे. खैरे साहेबांना विचारता
काय सर्व पत्रकार बंधूंचं मी मनापासून